हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जो बरेच दिवसापासून मी म्हणत होती की या कॅरेक्टरवर करणार आहे पॉडकास्ट येणार आहे, तर म्हटलं की आज आहे ना कोणी आडी हो दे, आज तर इस कॅरेक्टर पे पॉडकास्ट बनताय, मतलब बनतायचे, म्हणून मी आज ते पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आणि नेक्स्ट वीक धमाल वीक असणार आहे. खूप कॉन्टेंट आहे आपल्याकडे, लाईक या DVSने दिलेलं आहे. आणि कोणाचे तिळगुळ समारंभ आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे. नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे तिळगुळ समारंभ, त्याचबरोबर कोणाचे बर्थडे सेलिब्रेशन्स चाललेले आहेत त्याच्याबद्दलही आपण पॉडकास्ट बनवणार आहोत. तर ते मी सगळं उद्यापासून सुरू करणार आहे. तर त्या सगळ्या लाईंड अप आहेत, पॉडकास्टची सिरीज येणार आहे लवकरच. आणि त्याचबरोबर 2 दिवस पॉज होता, वीकेंड होता, त्यामुळे म्हटलं सगळे बिझी असाल तर त्याच्यामुळे मी ते आपलं जे गेम चालू आहे कम्युनिटीवर तो टाकला नाही आहे. जर इन केस जर तुम्हाला पाहिजे असेल आज कोणत्या कॅरेक्टरवर जर तुम्हाला गुगल सर्चवाला गेम पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा, सांगा तुम्ही मला की आज पण टाक म्हणून. तर तुम्ही इव्हिनिंगला फ्री असाल तर मग मी असाईन करेन, मग आपण तो गेम खेळू शकतो. नाहीतर उद्या मी नवीन कॅरेक्टर घेऊन येईनच. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट विदाउट वेस्टिंग मच ऑफ अ टाईम ऑन सिल्क स्मिथा 2.0 अर्थात प्राणंडीवर. तर आता हिला मी हे नाव का दिलं, सिल्क स्मिता का म्हणते, तर तुम्ही हिचे इंस्टाग्रामवरचे काही फोटोज आणि जे काही हिने फोटोशूट आणि टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जे गजरे लावून आणि जो काही अवतार करून हिने फोटोशूट करते, तर ते मी प्रत्येक वेळेला जेव्हा हिला बघते, ज्या अवतारात ही फिरत असते, जसं हिचं राहणीमान आहे, जसं ही दाखवते, स्वतःला पोर्ट्रे करते, तर ते एकूणच तो अवतार मला परत 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 त्या सदमा मूवीमधली ती सिल्क स्मिता आठवते. आणि सेम तुम्ही बघा, आता जे साडीतलं फोटोशूट म्हणा किंवा जे काही काय ते पांढरा ब्लाऊज घालून काहीतरी फोटोशूट आणि ढिगभर गजरे डोक्यात घालून तिने जे काही फोटोशूट केलेलं आहे, त्यानंतर सगळ्या ह्याच्यावरती टी-शर्टवरती पण ते गजरे लावणं, आणि म्हणजे मला काय कळतच नाही की काय अर्थ आहे त्या गोष्टीला आणि काय तिला दाखवायचं असतं आणि काय ती कुठली ती स्टाईल आहे तिची, काय फॅशन आहे. तर पण मला जे वाटलं ते बघून एकंदरीतच तर मला सिल्क स्मिताची आठवण आली आणि असं वाटतं की तिला इमिटेट करते ही आणि तसंच काहीसं करण्याचा प्रयत्न करते. इवन साड्यांमध्ये वगैरे पण ती जे काही पोज वगैरे देते, तर असं वाटतं की ही काही शुभा मुदगलला वगैरे त्या जे दिग्गज गायिका आहेत त्यांची काहीतरी स्टाईल कॉपी करायला जाते. सो बेसिकली ही गावची आणि शहरची, म्हणजे मी गावची आहे पण मी खूप आधुनिक आहे, विचाराने आधुनिक आहे, आणि असं काहीतरी विचित्र अवतार करायचा, काहीतरी मिक्स अँड मॅच करायचं, असं काहीतरी हिचं स्टायलिंग आहे. आता ठीक आहे, ते प्रत्येकाचं असतं, पण मला तरी ते स्वतःला पर्सनली वियर्ड वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ना असं वाटतं की की एकतर तुमचा पेहराव किंवा तुमचं स्टाईल आहे ना पूर्णपणे वेस्टर्न असावी किंवा पूर्णपणे इंडियन असावी किंवा एथनिक असावी. आता याचा अर्थ असा नाही आहे की जो जीन्स टी-शर्ट किंवा असे जे वेस्टर्न पेहराव परिधान करते जी व्यक्ती, तिने काही पंजाबी ड्रेस साडी वगैरे नेसू नये, किंवा जे व्यक्ती साडी किंवा पंजाबी ड्रेसेस असे कुर्तीज वगैरे घालते किंवा एथनिक वेअर परिधान करते, तर अशा व्यक्तीने काय म्हणतात वेस्टर्न वेअर करू नये, असं अजिबातच नाही आहे. मला हे म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही वेस्टर्न अटायर करता तेव्हा तुम्ही कम्प्लिटली वेस्टर्न अटायर करा, म्हणजे टॉप टू बॉटम तुम्ही ते कॅरी केलं पाहिजे. तुम्ही तसंच ते करायचं आहे तर तेच करा. किंवा जर तुम्ही पंजाबी ड्रेस घातला आहे किंवा एथनिक वेअर घातला आहे किंवा तुम्ही साडी नेसली आहे, तर मग तुमचा कम्प्लीट लुक तसाच असला पाहिजे. आपण काही कुठे रॅम्प वॉक करायला किंवा कोण आपलं काही फॅशन शोला किंवा कोण स्टायलिस्ट नाही आहे की जो आपले कपडे असे काहीतरी इंडो वेस्टर्न करून देतोय आणि मिक्स अँड मॅच करून देतोय. रोजच्या दैनंदिन जीवनात आपण कुठे असं काहीतरी करतो, आणि असं बाहेर तरी कुठे आपण काही उर्फी जावेद थोडीच आहोत की असं काहीतरी वेगळंच काहीतरी अवतार करून फिरायचं. पण हे लोक काही जण असे असतात ना, ह्यांना ना सगळं पाहिजे असतं. म्हणजे ह्यांना असं दाखवायचं असतं की आम्ही ना असं एकदम साधे आहोत आणि एकदम असे इंडियन आहोत, पण आम्ही ना विचारांनी खूप मॉडर्न आहोत आणि खूप असे पुढारलेले आहोत. आणि ते ना त्यांच्या कपड्यांमध्ये त्यांच्या राहणीमानातनं रिफ्लेक्ट होतं, असं काहीतरी म्हणजे ते दाखवण्याचा प्रयत्न.
जसं की आता जीन्स टी शर्ट घालायचं आहे, पण जीन्स टी शर्ट घालून किंवा शर्ट आणि पॅन्ट घालून मग त्याच्यावरती टिकली लावायची. मग ती टिकली पण एकदम अशी अशी वरती अशी लावायची एकदम मध्यभागी. मध्यभागी म्हणजे टिकली मध्यभागीच लावतो, पण असं फोरहेडच्या असं एकदम म्हणजे असं काहीतरी एकदम वेगळंच असं काहीतरी आपण असं उठून दिसलं पाहिजे असं काहीतरी विचित्र प्रकार करायचे. तर मला ना ते जीन्सवर वगैरे टिकली लावणं ना अजिबातच आवडत नाही. म्हणजे जर तुम्हाला टिकली लावायची आहे ना, तर मग तुम्ही तसेच कपडे घाला. इतकंच जर तुम्हाला टिकली मॅन्डेटरी आहे आणि तुम्ही तर ते मानता ना, तर मग तसेच कपडे घाला. उगाचच त्या वेस्टर्न कपड्यांवरती टिकली बिकली लावायची आणि मग ती हेअरस्टाईल अशी काहीतरी करायची आणि मग त्याच्यावरती ते गजरे गुंडाळायचे वगैरे. हा कुठला प्रकार? म्हणजे काय स्टाईल आहे? उगाचच असं धेडबुदरीसारखं काहीतरी ना इकडचं ना तिकडचं काहीतरी अवतार करून आपलं फिरायचं. दुसरा पॉईंट, हिचं पण त्या लंकितेसारखंच आहे की हिला मैत्रिणी वगैरे हा प्रकारच नाही. सगळेच मित्र मित्र आणि मुलांचाच गोतावळा. ठीक आहे, आता ज्याची त्याची चॉईस, पण कधी कधी असं वाटतं की काहीतरी असेल ना, कुछ तो होगा जो इसकी फ्रेंड्स लडकियां नहीं बन रही. मतलब कुछ तो ऐसा असणार ना, काहीतरी असेल की ज्यामुळे नाही होत हिच्या मैत्रिणी नाही होत का, मुलींबरोबर पटत नाही का मुलींबरोबर म्हणजे ही कोणतरी अतिशहाणी असेल तर हिच्याबरोबर जनरली अशा मुलींची मैत्री वगैरे होत नसेल, किंवा गावातले म्हणत असतील की बाबा ही नको मैत्रीण, नाही तर तू पण हिच्यासारखीच होशील, असं म्हणून आपल्या मुलींना लांब ठेवता का, असं काय काय असू शकतं ना. मुलांचं कसं, मुलांचं काय असा फरक नाही पडत. मुलांना कसा आई वडील बोलतात की ठीक आहे, नो प्रॉब्लेम, जा, असं. म्हणजे अजून गावामध्ये वगैरे तर त्या लंकीचं कसं, लंकीपासून आपल्या मुलींना गावातल्यांनी लांबच ठेवलं. आता जायच्या चॉकलेटसाठी पळून ह्याचा त्याचा हात धरून. तसं हिचं काय आहे लफडं काय कळत नाही. पण हिचं पण एकंदरीत हे असंच प्रकार आहे की मुली नाहीच हिच्या मैत्रिणी, सगळी मुलंच. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या एकंदरीतच तिला सिल्क स्मिथा बनवतात. आणि म्हणजे तिचा अवतार म्हणा, तिचं वागणं म्हणा, तिचं राहणं म्हणा आणि एकूणच असं देहबोली जे मला खूप सिमिलर वाटतं. त्यानंतर सेकंड पॉईंट, ही कोकणचा बडेजाव करते. तर ते मला काही म्हणजे असं तिच्या बोलण्यातनं वगैरे तर ते कोकणी असल्यासारखं असं वाटतच नाही. ही कोकणी आहे की पुणेरी आहे, नेमकं काय आहे हे हिने ठरवावं. कारण ते मुळं असं बोलते ना, त्यामुळं आणि ह्यामुळं आणि त्यामुळं तर ते आमच्या इथे असं नाही बोलत बाबा. कोकणामध्ये त्यामुळं असं नाही, मुळं हा शब्द आमच्याकडे नाही. आम्ही त्यामुळे असं बोलतो, त्यामुळे असं बोलतो आम्ही. ते मुळं कुठलंही माहिती नाही. मला वाटतं PCMCची भाषा आहे ती त्यामुळं. पुणेकर पण म्हणतील बाबा नाही, आम्ही नाही म्हणत असं, आम्ही पण त्यामुळेच म्हणतो. हे PCMC वाले म्हणत असतील. तर नेमकं काय आता त्याच्यामध्ये पण हिचं काय मिक्स आहे, सगळंच मिक्स आहे हिचं काय धडच नाही आहे. सगळ्यातलं सगळं म्हणजे एकदम DBSच आहे ही एक प्रकारची. म्हणजे त्यांना कसं सगळ्यातलं सगळं, इकडचं तिकडचं सगळीकडचं पब्लिक पाहिजे असतं. मग त्यासाठी मग ते सगळीकडचे होतात. विश्वची माझे घरं, तसं हा देशची माझे घरं, ह्या महाराष्ट्राची माझे घरं. मग आमच्या इथे आमच्याकडं, आमच्या मुळं, असं मग कुठलंही कधी मग कोकणी व्हायचं, कधी जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पुणेरी व्हायचं. म्हणजे असं इधर का भी पब्लिक चाहिए, उधर का भी पब्लिक चाहिए. आणि एकंदरीतच ही कोकणात खूप नंतर आली. म्हणजे गाव असेल तिचं, गावी शेत जमीन वगैरे त्या गोष्टी, पण ते आपल्यासारखंच असं सुट्टीला वगैरे गावी जाणं असा प्रकार असेल. पण मेनली ही अशी पर्मनंटली शिफ्ट बऱ्यापैकी आत्ता म्हणजे कोविडमध्ये झाले हे लोक. जेव्हा हिच्या वडिलांनी गावाला वगैरे कोविडमुळे गावाला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला हे लोक गावी शिफ्ट झाले. बट अदरवाईज तर म्हणजे ती छाप आहेच हिच्यावरती. तर त्यानंतर मग आता ती गावात असल्यामुळे गावचं कॉन्टेंट चालवते, त्यामुळे मग ते हे झालं आहे तिचं की मी कोकणची आणि कोकण कन्या आणि आमच्या कोकणात आणि आमच्या इथे आमच्या गावात असं चाललेलं असतं. पण असं नाही आहे. ह्यामध्येही हिचं इकडचं तिकडचं तळ्यात मळ्यात चाललेलं असतं. आता रिसेंटच उदाहरण घ्या, पुस्तक महोत्सवासाठी हिला बोलवलं होतं. तर पहिली गोष्ट तर मला कळलं नाही की पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव होता तर हिला का बोलवलं, म्हणजे ही पुण्याला रिप्रेझेंट करते. दुसरी गोष्ट, पुस्तक महोत्सव होता, तो गायन महोत्सव नव्हता, तर हिला का बोलवलं. ही नेमकी काय आहे? ॲक्टर आहे, गायक आहे,
म्हणजे गायक आणि सिंगर एकच असतात, की सिल्क स्मिता आहे, की काय आहे, इन्फ्लुएन्झा आहे, की DBS आहे, की काय म्हणतात त्याला, शेपिणबाई आहे, नेमकं काय आहे? ही सगळ्यातलं सगळं आहे का? म्हणजे असं काय, हिचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे पुस्तक महोत्सवामध्ये? हिचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? हिने काय असं केलं आहे? आणि ते सुद्धा त्या पर्टिक्युलर रिजनच्या पुस्तक महोत्सवासाठी ही का म्हणून आली होती? सो काही चाललं आहे असल्यांचं, म्हणजे हेच आहे ना, की इधर उधर तो पक्या कसा, पुण्याचा कधी, गुजरातचा कधी, खानदेशचा कधी, म्हणजे जसं असं जिथे असेल तिथे तसं तसं. आणि ह्यांनी पण, म्हणजे जे लोक ह्यांना बोलवतात ना, ते ह्याला मेन कल्प्रिट आहेत, की त्यांच्या भागामध्ये, त्यांच्या इथे कोण नाही आहे का? अजून कोण बेटर लोक नव्हती का? तुमच्या इथे कोणच नाही आहे इन्फ्लुएन्झा, सगळीकडे इन्फ्लुएन्झा पसरलेले आहेत. मग तुमच्या इथल्या कोणाला तरी बोलवायचा ना, जे जास्तीत जास्त काळ तिथे राहिलेला आहे, राहिलेली आहे. ते सगळे सोडून कोणाला भलत्यांनाच बोलवतात. त्याच्यामुळे आणि हे लोक चढतात. आणि कोण विचारणार आहे तर नाहीच. अंडे तर तयारच असतात सगळीकडे आपले, छान छान ताई, छान ताई, छान, तू भारी आहे, तू भारी आहे. कसली ताई आणि कसलं काय? कॉमेंट करायला सांगते, एका तरी कॉमेंटला रिप्लाय देते का तुमची ताई? एकाही कॉमेंटला मी कधीच रिप्लाय दिलेला बघितला नाही आहे. तुम्हाला काय हवं असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल, ह्याबाबत तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल, तर ह्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा, असं सांगून ताई कल्टी मारते प्रत्येक वेळेला. आणि मग हे अंडे भिकार भक्त कॉमेंट करत बसतात, ताई असं, ताई तसं, ताई हे आव, ताई त्याव. आणि ताई एकाला पण उत्तर देत नाही. नंतर त्या कॉमेंट गोळा करून त्याच्यावरती व्हिडिओ बनवते तुमची अतिशहाणी ताई, द सिल्क स्मिता. आणि ह्याच्यावरून अजून एक गोष्ट मला आठवली, की ते ऐका ना, हो ऐकता का? आपल्याकडे तर असंच बोलतात ना, हो ऐकता का? तर ही सगळेच मला वाटतं हे विश्वाची माझे आहो आहेत की काय. म्हणजे हिच्या तोंडून जेव्हा ती असं बोलते ना, तेव्हा मला तेच असं वाटतं, की ऐकलत का, अहो ऐकलत का, तसं. म्हणजे ही लोकांना म्हणणार की अहो ऐकलात का, अहो ऐकलात का. आणि लोक हिला कोकलून सांगत असतात, अगं ऐक ना, अगं ऐक ना. तर ही एकाचंही ऐकत नाही. मग हिने लोकांना काय ऐकवायचं आणि हिचं लोकांनी काय ऐकायचं? आली मोठी. ह्यावरूनच हे सिद्ध होतं, ही नेहमी असंच करत राहणार आहे आयुष्यात. खरंच हिच्या अहोंना ना कधी, म्हणजे अहो होतील, आणि काय होईल त्या अहोंचं काय माहिती. पण जे कोणी होतील असे नमुने भरपूर आहेत. कोणी तयार होईलच म्हणा हिचं अहो व्हायला. असे म्हणजे नमुना भेटतोच ना, नमुन्यांची कमी नाही. तर कोण जो असेल तर त्याला फक्त ही ऐकलंस का एवढंच करणार आहे. तो हिला बोलू शकत नाही बाबा. त्याची काय बिशाद जो बोलेल हिला, हे ऐकणारच नाही. तर इथे कोणाचं ऐकत नाही तर काय ऐकणार आहे खऱ्या अहोंचं? एवढ्या अहोंचं ऐकत नाही तर ती जगातल्या. तो सगळ्यात आधी ते ऐकलत का मला ते ना, ते जरा सोडून द्या. ते जरा विचित्र वाटतं. म्हणजे करायचं तर कर, पण मला तर खूपच विचित्र वाटतं. सो क्रिंज. म्हणजे खरंच मला ना असं कधी प्रश्न पडतो, की काय मजबुरी आहे लोकांची, की असे नुसते असे पडीक असतात आणि नुसते असं ना उगाचच कॉमेंट करतात. त्यांच्या कॉमेंटला कोण बघत पण नाही, कोणी त्यांना काही भाव पण देत नाही. आपण एवढं मेहनतीने आपण एखाद्याचा व्हिडिओ बघतो, आपण त्यांना नीट ऐकतो, त्याच्यावरती आपण जीव लावतो, आणि त्या व्यक्तीला जेव्हा आपण काहीतरी कॉमेंट वगैरे करतो, तिने एकाही कॉमेंटला ढुंकून साधा हार्ट पण देऊ नये, लाईक पण करू नये. म्हणजे ह्याच्यापेक्षा किती ना, म्हणजे किती माज असणार एखाद्या व्यक्तीला. इतकं बिझी, आय एम सो बिझी. काय तर ज्ञान वाटत होती, की एकतर मी जेव्हा यूट्यूब जेव्हा करत नाही, तेव्हा मी एकतर काहीच करत नसते, किंवा मी खूप काही करत असते. वाह बसू का हिला तोफ्यावर? हा मंडळी, हिला पण उडवून टाकूया. काय ज्ञान दिलंय, टाळ्या वाजवा, स्लो क्लॅप्स. म्हणजे बाकी लोक काय वेगळं करतात, म्हणजे जर ते ऑफिसला वगैरे जात असतील, तर जर ते ऑफिसला नसतील तर मग तेव्हा ते इतर वेळेला काय करत असतील? एकतर काहीच करत नसतील, आराम करत असतील, TV बघत असतील, नाहीतर खूप काही करत असतील, दुसरी काही कामं करत असतील, बँकेची कामं करत असतील, घरातली कामं करत असतील, जेवणाची कामं करत असतील, नाही तर आपल्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करत असतील, फिरत असतील, काहीतरी करत असतील. म्हणजे आयदर ते पण काहीतरी करत असतील किंवा काहीच नाही करत असतील. तर ह्याच्यामध्ये हिने कुठलं मोठं रॉकेट सायन्स सांगितलं काय? तर म्हणे मी जेव्हा यूट्यूब करत नसते तेव्हा मग मी एकतर काहीच करत नसते, किंवा मी खूप काही करत असते. असं वाटत होतं ना भाई, कासे आते यार ये लोग. आणि नुसतं ते असं म्हणजे काहीतरी दाखवायचं, आणि मी कशी गावचं लाईफ असं असतं, आणि मी कामं करते, मी ती कामं करते, मी असं करते, मी तसं करते.
तर मला कधी कधी हा प्रश्न पडतो की बाबा तू एवढी कामं करते आणि तुझं जर असं लाईफ आहे तर मग ते असंतोष काका आणि छुंदा काकू कशाला आहेत तिथे? हां, त्यांना कशाला ठेवलं आहे उगाचच? बिनपगारी आहेत का ते फुल अधिकारी? काय काम नाही करत, सगळी कामं तूच करते, व्हिडिओ परती करतेस ना, खरं सांग. नुसतं व्हिडिओ पुरतं काहीतरी करून दाखवायचं आणि असं दाखवायचं की बघा कसं असतं आणि हे पण मला येतं. एक गोष्ट येणं किंवा व्हिडिओसाठी म्हणा किंवा असंच कधीतरी काहीतरी विरंगुळा म्हणून कधीतरी मज्जा म्हणून करणं वेगळं आणि रोजचं रुटीनमधली ती कामं करणं वेगळं. आणि ते रुटीनमध्ये तर तू अजिबातच करत नाहीस. त्यासाठी तुमच्याकडे प्रत्येक कामाला बाई आहे किंवा गडी आहे, कोण ना कोणतरी आहेच. इवन शेतकामाला पण बऱ्यापैकी मजूर लावलेले आहेत तुम्ही. तूच काय, तुझी आई पण करत नाही, हे मी तुला लिहून देऊ शकते. तुझी आई पण ही कामं करत नाही, तर तुझी तर वेगळीच गोष्ट. तर त्यामुळे ते सगळं कॅमेरा पुरतं असतं, ते फक्त स्क्रिप्ट पुरतं असतं, विरंगुळा म्हणून असतं, हिच्यासाठी ते फक्त कॉन्टेंट म्हणून असतं, टाइमपास म्हणून असतं. आता तुम्ही म्हणाल त्यात गैर काय? गैर काहीच नाही आहे, पण आपणच सगळं काही करतो आणि किसी को कुछ पता नहीं चलेगा आणि असं वाटणार की अरे ते असेच आम्ही यांना असाच पगार बहाल करतो छुंदा काकूंना आणि असंतोष काकांना. हे चुकीचं आहे. म्हणजे त्यांची पण ते खरे आहेत, ते खरं त्यांचं रुटीन आहे, त्यांचं रुटीन दाखवा. तुला दाखवायचंच आहे ना, तर त्यांचं दैनंदिन गावचं जीवन कसं असतं, गावच्या माणसांचं जी खरंच मुळापासनं गावात आहेत आणि गावचीच कामं करतात, त्यांचं रुटीन दाखवा. तुझं सगळंच धेडबुदरी आहे गं, सगळंच ना इथलं आहे ना तिथलं आहे, मधलंच काहीतरी आहे. कामाच्या बाबतीत पण तेच ना, पूर्णपणे असं काहीतरी मालकीणबाई आहे ना, पूर्णपणे गडी आहे, मधलंच काहीतरी आपलं. मेरे मन में आया मैंने कंटेंट छापा असे. काहीचा रिसेंटच व्हिडिओ घ्या ज्याच्यामध्ये ही सांगते की कसं यूट्यूब चॅनल सुरू करावं वगैरे. अगं सुरू करावं ही माहिती आहे तुझी की कसं कोणी करावं, की तू स्वतःचं सांगते? कारण जे टायटल दिलेलं आहे त्या उद्देशाने तो व्हिडिओ तसा वाटलाच नाही, ती माहिती प्रोव्हाइड करणारा वाटलाच नाही. असं वाटलं की तू स्वतःचं सांगतेस की मी असं केलं, मी तसं केलं, मी हे केलं, मी ते केलं. प्रत्येकाचं सगळं बॅकग्राऊंड वेगळं असतं, प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असतो, प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं असतं. तर त्यामुळे तू काय केलंस ते जर तुला सांगायचं होतं तर तू असं लिहायला पाहिजे होतंस. कारण तू एवढी सुशिक्षित आहेस, एवढी हुशार आहेस ना, मग तुला इतकं तरी कळायला पाहिजे होतं की आपण असं टायटल द्यायला पाहिजे की माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात कशी झाली किंवा माझ्या व्हिडिओचा प्रवास, माझ्या व्हिडिओची जीवनगाथा, कॉन्टेंट निवडण्यापासनं, टॉपिक निवडण्यापासनं ते व्हिडिओ पोस्ट करेपर्यंत, असं काहीतरी ना, असं प्रवास गाथा असं काहीतरी तू द्यायला पाहिजे होतंस ना, की हाऊ टू बिकम DBS, की कसं आपण बनू शकतो, सगळ्यातलं सगळं समजणाऱ्यातली एक व्यक्ती, किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार, ह्या सगळ्या क्वालिटीज तुम्ही कशा स्वतःमध्ये आणू शकता, असं काहीतरी द्यायला पाहिजे होतं. हे काय असं टायटल दिलं म्हणजे मुद्दा म्हणून ना, असं की लोकांना वाटायला की खूप काहीतरी माहिती दिली असेल, पण ती माहिती त्याला अनुसरून नव्हतीच, टायटलला अनुसरून. म्हणजे तू अखंड DBS मध्ये एंट्री मारण्याच्या तादमध्ये आहेस, म्हणजे मारलीच आहेस तू एंट्री. कारण तुझे विषय पण असेच असतात, सगळं मिक्स, इकडचं तिकडचं. काय म्हणजे तुम्ही काय ते कुकिंग म्हणू नका, ट्रॅव्हल म्हणू नका, मेकअप म्हणू नका, साड्या म्हणू नका, सगळं म्हणजे काहीच तुम्ही म्हणू नका. काही म्हणायचं पण नाही, तुम्ही फक्त तीच म्हणणार आणि तीच दाखवणार, सगळ्यातलं सगळं दाखवणार. गाव, घर, जेवण, खावण, नट्टापट्टा आणि सगळे सण समारंभ, सगळं गावाच्या रीतीभातींखाली सगळं दाखवणार. हीच दाखवणार, होल अँड सोल, वन अँड ओनली. आणि दुसरी गोष्ट की मी ना खरं तर मंडळी हिच्यावरती व्हिडिओ करणार पण नव्हती. म्हणजे मला असं वाटलेलं की जाऊ दे, काय ते सिल्क स्मितावर तरी किती बोलायचं ना त्या एकाच मुद्द्यावर, म्हणून मी असं म्हटलं होतं. मी बऱ्याच जणांना असं ना सोडून पण देते, पण नंतर आहे ना समोरून चालून संधी आली. म्हणजे असं असतं ना, असं तेच मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की असं ना देवच मला असं कौल देतो, कौल, की अरे नको सोडू, थांब, तुला काय पाहिजे ना अजून बोलायला, मी देतो तुला. आणि हिलाच बुद्धी दिली तो व्हिडिओ काढण्याची. जसं हिने व्हिडिओ काढला, मी म्हटलं अरे मस्त, हाताला गावली, आता सोडायचं नाही. आणि त्या व्हिडिओमधनं मला ही प्रेरणा मिळाली मंडळी, मी प्रेरित झाले, प्रेरित. तर म्हणून त्या व्हिडिओचे काही मुद्दे मी आता क्लिअर करणार आहे.
सगळ्यात आधी तर ही लोकांना काय सांगते की प्रत्येकाची अशी कथा असते, काही ना काहीतरी जीवन कथा असते, जीवन गाथा असते, जेवण गाथा. तर सगळ्यांनी ते दाखवलं पाहिजे यूट्यूबवर. आणि मला पण माहिती नव्हतं, माझी पण अशी कधी जीवन गाथा अशी हे होईल, व्हायरल होईल आणि लोकांना माझं जीवन आयुष्य बघायला आवडेल. तर तसं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी होत असतं, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, तर इंटरेस्टिंग असतं. आपल्याला ते जाणवत नाही पण इतरांना आवडतं बघायला. तर ट्राय करून बघायला काय हरकत आहे. अगदीच काही नाही तर आपल्या आयुष्यातल्या जे दैनंदिन घडामोडी असतात त्या तुम्ही दाखवू शकता वगैरे. अरे म्हणजे भाई तू काय सांगते काय या लोकांना, म्हणजे सगळे जाणं या यूट्यूबवर एक एक DBS कथा बनवून टाका आणि सगळ्यांनी आपलं आयुष्य दाखवा. काय खातो सकाळी उठल्यापासनं, कुठे हाकतो ते रात्री झोपताना, कुठे पहिले झोपण्याआधी सुसूला जाऊन येतो तिथपर्यंत सगळ्यांनी आपली कथा दाखवा. सगळ्यांनी एकमेकांचं बघा, तुझं चांगलं की माझं चांगलं, माझं चांगलं की तुझं चांगलं. नंतर एक काळ असा येईल की सगळ्यांना एकमेकांचं आता कोण कोणाचं बघणार आहे, स्वतःचं आता बघावं लागेल लोकांना ना. असं काहीतरी करून ठेवणार आहे. काय काय आयडिया देता तुम्ही लोकांना की काही करा, तुमचं दैनंदिन आयुष्य दाखवा वगैरे. कशाला? काहीतरी चांगलं शिकव ना त्यांना, चांगलं सांग ना की बाबा तुम्ही काहीतरी चांगलं शिका, चांगलं नोकरीला लागा, तुमच्या मुलांना चांगलं शिकवा. हे काय यूट्यूबवर या, यूट्यूबवर तुमचं आयुष्य दाखवा. भंगार मेंटॅलिटी, कसली मेंटॅलिटी आहे ग. आणि हे असले लोक, वा वा ताई तुझी माहिती खूप छान होती, आम्ही पण विचार करतोय. साले सगळे गुड फॉर नथिंग भरलेलेच असतात. अशा या येड्या लोकांचा ना हे लोक फायदा उचलतात. काही सांगायचं, काही ॲडवाईस करायचं आणि मोठे हुशार ह्यांचे ताई दादा. अरे तुमचं फालतू कॉन्टेंट चाललं म्हणून लोकांना काही वाटेल ते आयडिया देत सुटले. तुमचं फालतू पण आता बंद होणार आहे. थोडे दिवस थांबा, तुम्ही बघतच राहा. वो दिन भी अब दूर नाही. यांच्या याच्यावर जाऊ नका. चांगलं शिक्षण घ्या, चांगलं काहीतरी करा, साईड बाय साईड काहीतरी करा. हे तुम्हाला ना धंद्याला लावतील, भिकेला लावतील, भिकेचे डोळे येथे. सेकंड पॉईंट हिचा हा होता की तुम्ही काहीतरी एक कसं ठरवा, तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे. मला वैयक्तिक मत माझं असं आहे की तुम्ही जो ट्रेंड चालू आहे तो अजिबात फॉलो करू नका. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला कशामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तर त्या गोष्टीचा विचार करा. तुम्हाला जी गोष्ट करण्यामध्ये इंटरेस्ट आहे ते करा. सगळे करतात म्हणून करू नका. आता आपण बघतोय की पॉडकास्टर्स, ते जेव्हा तू बोललीस ना तेव्हाच मला कळलं की माझा जो काही डायलॉग होता तो तुझ्यापर्यंत पोचलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की तू लोकांना सांगते की तुमचा इंटरेस्ट ओळखा आणि तुम्हाला खरंच काय आवडतं, तुम्हाला खरंच काय येतं ते तुम्ही दाखवा आणि त्या अकॉर्डिंगली तुमचं निश चूज करा. यूट्यूबवरचं तुमची कॅटेगरी चूज करा, तुमची कॉन्टेंट कॅटेगरी. तर मला सगळ्यात प्रश्न आधी तुला हा विचारायचा आहे की म्हणजे सगळ्यात आधी तुला हा प्रश्न विचारायचा आहे, सॉरी थोडं फ्रेमिंग चुकलं सेंटेन्सचं. तर हा प्रश्न मला तुला विचारायचा आहे की तुझी नेमकी काय कॅटेगरी आहे. तू स्वतःला विचारलंयस का? कारण तू पण तर सगळ्यातलं सगळंच करतेस. तू असं कुठलं एक स्टोन अनटर्न ठेवलायस की मी हे नाही केलं किंवा करशीलच, आज नाही केलंस तर आज ना उद्या करशीलच, कारण तू पण एक DBSच आहेस. त्यामुळे तू आता हे सगळं कॉन्टेंट हळूहळू छापायला घेणार. आता तू सिंगल आहेस म्हणून तुझ्यापुरतं मर्यादित आहे, पण नंतर तुझं लग्नाचं येईल, तुझ्या मुलांचं येईल, असं बरंच हे तुझी लॉंग जर्नी आहे आणि तू हे सगळं एनकॅश करणार आहेस. आणि त्याच्यामध्ये तुला स्वतःलाच तुझी वाट सापडलेली नाही आहे. तुझं शहराचं कॉन्टेंट आहे का तुझं गावचं कॉन्टेंट आहे की तुझं, अगेन म्हणजे मी तेच रिपीट करते, बट ही पण सगळंच करते आहे ना. कुठली एक गोष्ट नाही आहे जी ही करत नाही. ही पण सगळ्यातलं सगळं. तर म्हणजे ह्यांना सांगण्याचं काय असतं की तुम्हाला जर ठरवता येत नसेल ना तर सगळ्यात बेस्ट तुमच्यासाठी हे आहे की तुम्ही व्लॉगिंग चालू करा आणि व्लॉगर बना, डेली व्लॉगर. त्याच्यामध्ये तुम्ही सगळं म्हणजे फॅशन, त्याच्यानंतर कुकिंग, लाईफस्टाईल हे नाव दिलं ना खतम, म्हणजे संपलं. तुम्ही एकदम बूम, सगळ्यांनी तेच बना. लाईफस्टाईल हे फक्त असं नावापुरतं, जर असं तुम्हाला स्टँडर्ड असं काहीतरी दाखवायचं असेल तर लाईफस्टाईल व्लॉगिंग. बट ॲक्च्युली तुमची रियालिटी ही आहे की तुम्ही यू आर नथिंग एल्स बट अ DBS. आणि मला हे जे लोक असं म्हणतात ना, मला माहितीच नव्हतं, मी असं ओळखलंच नव्हतं माझ्यामध्ये हे आहे, आणि मला अचानकच असं रिअलाईज झालं किंवा अचानकच माझा व्हिडिओ व्हायरल गेला आणि मग मला चटक लागली, ह्यांची तर मला प्रचंड चीड येते. म्हणजे भाई तुम्ही सगळे प्रयत्न करता
पण नंतर मग असं दाखवायचं की अरे मी तर काहीच केलं नव्हतं, मी काहीच प्रयत्न नाही केले, मी तर असंच तुमच्यासारख्या तोत्यांमुळे मी बनले. शी, किती डिस्गस्टिंग आहे ना. म्हणजे इनडायरेक्टली हे तुमची लायकी तुम्हाला दाखवून देत आहेत की मी तर असं काही माझ्या ध्यानीमनी विचार नव्हताच, असं काही म्हणजे मी असं काही कमवेन याच्यातनं किंवा माझे व्हिडिओ आवडतील लोकांना वगैरे. पण नंतर मला कळलं की तुमच्यासारखे तोते आहेत ज्यांनी माझे व्हिडिओ व्हायरल केले. तर तोत्या लोकांमुळे मी जी काही आहे ते आहे. आणि असंच तुम्ही लोकांनीच मला घडवलं, तुम्ही लोकांनीच मला बनवलं. म्हणजे मला नाही, जे लोक असं म्हणतात त्यांना त्यांना मी तर मेहनत करते भाई, मी तर मेहनत करते, बेस्ट देण्याचा प्रयत्न करते. आणि मी पण माझ्या ऑडियन्समुळेच आहे, डेफिनेटली माझ्या मंडळींमुळेच आहे. पण मीही त्यामध्ये मेहनत करते. त्यामुळे मी कधीच असं म्हणणार नाही की मी फक्त आणि फक्त असं बाय लक आणि तोत्या लोकांमुळे. कारण माझी मंडळी तोत्या नाही आहेत. त्यांना जर एखादं कॉन्टेंट नाही आवडलं तर ते मला पाडतील ह्याचीही मला भीती आहे. त्याच्यामुळे मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करते. मी यांच्यासारखं ग्रांटेड नाही धरू शकत मंडळींना. सो आय होप तुम्हाला कळला असेल फरक. तर हे असले असतात, ह्यांना ना कोणतरी असे फालतू लोक, डोकं नसलेले अर्धवट लोक, कामधंदे नसलेले, ज्यांना आयुष्यात स्वतः काहीच म्हणजे हे लोकांना म्हणतात पण ह्यांच्याच खरं आयुष्यात काही करता आलं नाही आहे, असे लोक ह्यांना आपला काहीतरी बनवतात इन्फ्लुएन्झा. आणि हे लोक हे असेच चढतात आणि उलटी त्यांचीच मारतात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, जो पॉईंट हिने सांगितला की भान असलं पाहिजे आणि आपण काय बोलतो काय, म्हणजे ह्यांचं फक्त येऊन असं दुखवण्यापुरतंच असतं का? बाकी अशी यांची कुठलीच रिस्पॉन्सिबिलिटी नाही. प्रत्येक वेळेला हेच म्हणायचं की आपल्या बोलण्याने, आपल्या ह्याच्याने कोणाला दुखावलं तर जात नाही, ना कळत नकळतपणे. अरे तुमचं असणंच इथे काही दुखावणं तर जाऊच दे, तुमच्या ह्याच्याने काही फायदा होत नाही आहे. काय म्हणजे समाजाला काय उपयोगी आहात तुम्ही, ते जरा एकदा स्वतःला विचारा ना. तुमचं कॉन्टेंट काय काय तुम्ही देताय, काय त्याचा फायदा आहे, ते खरंच वर्थ आहे का? आपण जे टाकतोय त्याच्याने काय काय असं होतंय? स्वतःची खळगी भरायला करतात. आणि मग काय नसलं की मग बोलायचं की काय आपण असं जबाबदारीने, आणि मग लोकांनी पण अशा कॉमेंट न करता कामा नयेत. आणि त्याच्यामुळे मग लोक काय गोत्यात येऊ शकतात आणि त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. आणि तुम्ही विचार करा हे करताना, असं वाटत असेल की काय नाही होत. अरे सगळ्यांना सगळी जाणीव असते, तुम्हीच एकटे शहाणे आहे का? तुम्ही सारखं सारखं काय धमक्या देता लोकांना? तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवर आले, तुम्ही पब्लिकसाठी आले, तुम्हाला पब्लिक कमवून देतंय. तर जो कमवून देतो तो बोलणारच ना, त्याला बोलण्याचा हक्क आहेच ना. तुम्ही असं कसं एक्सपेक्ट करू शकता की मला पहा आणि फुलं वा प्रत्येक वेळेला? असं नाही होत आहे बॉस. तुम्हाला साध्या साध्या गोष्टी पण कोणाला खटकल्या, तुमची रियालिटी कोणी दाखवून दिली की तुम्हाला लगेचच झोमतं. आणि कॉमेंट आहे ना आपल्या कॉन्टेंट अनुसार येत असतात. असंच काय कोणी उठून कोणालाही असं रॅन्डम काही कॉमेंट येत नाही. तुम्हाला असं वाटतं की आपण जे दाखवतो ते सगळं छानच दाखवतो, पण ते समोरचा माणूस कसा घेईल हे तुम्ही नाही ना ठरवू शकत. तुमच्या ह्याच्यामध्ये जर कोणाला तरी सिल्क स्मिता दिसत असेल माझ्यासारखं, तर मग तो तुम्हाला त्या अनुषंगानेच कॉमेंट करणार ना. तर त्यामुळे तुम्ही दाखवता तेव्हा ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर एखादी गोष्ट टाकता तर ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीच्या गोष्टी करते ना तू. मग ती तुझी जबाबदारी बनते की आपण काय टाकतोय त्याचे जे काही परिणाम, जे काही बऱ्या वाईट कॉमेंट्स असतील ते आपल्यालाच त्या भोगाव्या लागतील म्हणा, किंवा ॲडजस्ट करून घ्यायला लागतील, किंवा त्याचं काय करायचं आहे ते तुलाच करावं लागेल. सो आयदर ते डिलीट करा, नाहीतर लक्ष देऊ नका. ते कितीतरी उपाय आहेत. पण प्रत्येक वेळेला तुम्ही असं नाही म्हणू शकत ना की कारवाई होईल आणि हे होईल आणि ते होईल. एक पॉईंट मी आज इथे क्लिअर करते विथ ड्यू परमिशन. आपली एक आहे, आपल्या ह्याच्यातलीच एक व्यक्ती आहे, आपली मंडळींपैकीच एक आहे. तिचं आता रिसेंटली, मी नाव नाही घेते, पण तिने मला तिचा किस्सा सांगण्यासाठी परमिशन दिलेली आहे. तिच्याकडनं रादर मी ती घेतलेली आहे. तर तिचा एक किस्सा सांगते. तिचं आता रिसेंटली अकाउंट हॅक झालं आणि तिच्या अकाउंटवरनं असं बऱ्याच जणांना मेसेजेस आणि हे ते गेले. कोणीही कॉमेंटमध्ये नाव घेऊ नका, कारण बऱ्याच जणांना गेलेले आहेत, त्यांना माहिती आहे ती व्यक्ती कोण आहे. सो नाव घेऊ नका. तर जस्ट सांगते. तर तिने असं बरंच हे केलं, पोलीस स्टेशनला गेली वगैरे. तर पोलिसांनी तिला हे सांगितलं की मॅडम आमच्याकडे अजिबात वेळ नाही, सोशल मीडियासाठी तर नाहीच नाही.
आणि अजिबातच मी तुम्हाला ह्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देत नाही आहे, पण मी एक दुसरी रियालिटी पण सांगते की जे हे लोक छोट्या छोट्या अगदी गोष्टींना स्वतःसाठी असं पोलीस यांच्यासाठी बसलेलेच आहेत हे दाखवण्याचा जो प्रयत्न करतात ना, तेच मला फक्त सांगायचं आहे. त्याच बाबतीत थोडंसं क्लॅरिटी द्यायची आहे. तर हे अशा छोट्या मोठ्या गोष्टींना ना काहीही भीक घालत नाही. फ्रॉड किंवा जे पण इवन आता हॅक वगैरे किंवा पैशाची पण फसवणूक झाली ना, तरी मिनिमम अमाऊंट शुड बी 10 लाख रुपीज. तर जर 10 लाखाच्या वर किंवा 10 लाख एवढं नुकसान झालं असेल तरच पोलीस इन्व्हेस्टिगेशन करायला घेतात. छोट्या मोठ्या गोष्टींचं पोलीस इन्व्हेस्टिगेशन करत नाहीत. त्यासाठी खूप खूप काय बोलतात ना, खूप मागे लागावं लागतं, खूप चक्कर काटावे लागतात, खूप गोष्टी, खूप म्हणजे तुमचा वेळ खूप खर्ची घालावा लागतो, खूप मनस्ताप होतो. आणि बाकी हे कॉमेंट्स तर ते तर सरळ सांगतात बाबा इथे ना खूप आहेत, खूप अशा गोष्टी होत असतात. सिम्पली तुम्ही टाकू नका जर तुम्हाला सहन होत नाही. तुम्हाला नाही होत आहे तर तुम्ही तुमचं चॅनल बंद करा, नाहीतर तुमचं काय अकाउंट आहे ते हे करा, नाहीतर काय प्रायव्हेट करा, काय करा, पण हे असं फालतू हे करून येऊ नका. नाहीतर सरळ तुम्ही सायबरकडे जा. मग सायबरकडे गेल्यानंतरही सायबरवाले हे म्हणतात की आमच्याकडे पर्सनली येऊ नका, ऑनलाईन जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही रिपोर्ट सबमिट करा, बघूया काय होईल ते होईल. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी काही नाही आहे. जोपर्यंत कांड नाही होता ना तोपर्यंत काही नाही. ह्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी एकच सोल्युशन आहे की तुम्ही आयदर ते कसं तरी तुम्ही मॅनेज करा, ते तुम्ही ठरवा काय करायचं, ब्लॉक करायचं की काय करायचं. नाहीतर मग काही म्हणजे अगदीच असं तुमचे फोटो मिसयूज वगैरे केलं आहे तर डेफिनेटली काहीतरी होऊ शकतं. बट दॅट डिपेंड्स. हे छोट्या मोठ्या कॉमेंट्सची रिलेटेड पोलीस अजिबात भीक घालत नाही. तर प्राणंडी बाई प्लीजच, ओके. एक सिम्पलशी गोष्ट सांगते, जर सहन नाही होतं ना तर त्या गोष्टी करू नयेत. मग तू टाकू पण नकोस त्या, म्हणजे सिम्पली तू नको पोस्ट करू. आणि ते जे वुमेन कार्ड खेळण्याचं जे आहे ना, मी एक महिला कॉन्टेंट क्रिएटर म्हणून सांगते, हे बोलण्याची काहीच गरज नाही. तुला काय वाटतं की पुरुषांना कॉमेंट येत नाहीत? हां, कोणाकोणाला त्या कोकणी रानमाणसाला कॉमेंट येत नसतील? आणि तू कशाला मध्ये, तू काहीतरी तुझं युनिक कॉन्टेंट कर ना, गायन कर ना, हां, ड्रॉइंग कर ना. ते सोडून भलतं दुसऱ्याच्या ह्याच्यात घुसते, सगळ्याचं सगळं करायचं आहे हिला. त्याच्यासाठी आहेत ना कितीतरी कोकणातले क्रिएटर आहेत, ते बघतील ना, ते करतील ना. आणि विमेन कार्ड खेळू नका, आधीच सांगते. फालतूगिरी नको आहे तुमची. आता कळते एकेकाचं ना या बायकांचं पण पितळ उघडं पडते. तर आता थोडे दिवसात ह्यांचे पण हे चोचले बंद होणार आहे. जे फुकटची नाटकं करतात ना की आम्ही बाई आहे आणि मी स्त्री आहे आणि मला असं येतं मला तसं होता. काय नाही, स्त्री नाही वो स्त्री कलाना, समजी घ्या. चल निकल ऑडियन. सो दॅट्स इट. ह्याच नोटवर मी आजचं हे माझं मोठंसं भाषण इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि थोडं सगळं असं मिक्स आणि सगळं असं होतं, पण समजून घ्याल तुम्ही. तुम्हाला माहितीच आहे ना आपली स्टाईल, आणि तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला आवडतं तर तुम्ही हे पण आवडून घ्याल अशी आशा व्यक्त करते. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. उद्यापासून आपल्या रेग्युलर कॅरेक्टरसोबत मज्जा करूया. सो सी यू टुमॉरो. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलाम.